पार्थला आणि जयला शंका नक्कीच आहे असं त्यांच्या हावभावातून आणि चर्चेतून मला जाणवतं. अजितदादांचा मृत्यू आणि त्यानंतर दररोज नवनव्या संशयामुळे अपघात की घातपात याचं वाढत चाललेलं गूढ आता नव्या वळणावर पोहोचलंय. कारण आमदार रोहित पवारांनी नवा गौप्यस्फोट केलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेमुळेच नाराजांनी हा घातपात केल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय. जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीएमध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यासाठीच व्हीएसआर कंपनीनं खोटी कागदपत्र वापरल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. आता एअर वर्दीनेस सर्टिफिकेट ऑफ एअर वर्दीनेस कधी आलंय 21 ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22 ला. म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं पीएसयू वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं. तसं विमानाचं झालं. हे चुकीचंच आहे. हे पीआयबी रिपोर्ट आहे 28/1 याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअर वर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीच आहे. हेच तुम्ही चुकला आहात. आमचा अंदाज आहे हे मशीन 5,000 त्याचं वय होतं तर हे मशीन 8,000 पर्यंत उडलेलं आहे. मग दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीन सुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. दुसरीकडे दारू पिण्यामुळे निलंबित केलेल्या पायलटला कामावर घेतल्यानंतर पैशांसाठी कुणी दबाव टाकला का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं. आणि लेअरजेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे. असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख आणि 3, 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता. 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे. हे क्लिअर करणं महत्वाचं आहे. रोहित पवार फक्त हे आरोप करून थांबलेले नाहीत तर त्यांनी दादांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वी काढलेलं विमान आणि पायलटच्या विम्यावर बोट ठेवून संशय आणखी बळकट केलाय. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहित होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे. हे विमान कोणत्याही परिस्थितीत पाडायचंच असं ठरून या विमानात जास्तीचं इंधन भरलं होतं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. तर हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे. डीजीसीएचं नॉर्म आहे. एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं आणि पण फ्युल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. पुढे दुसरीकडे ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा विमान अपघात तपास संस्थेनं केलाय. या दाव्याचीही रोहित पवारांनी पोलखोल केली. आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो, त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर अरे बॉडी कुठे जळली आहे. इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेल्या नाहीत. म्हणजे उगाच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं
म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. रोहित पवारांच्या दाव्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही या वादात उडी घेत संशयाचं धुकं आणखीन गडद केलंय. अहमदाबाद विमान अपघात असो वा जगातील मोठे विमान अपघात झाल्यानंतरही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतात. मग या अपघातात ब्लॅक बॉक्स जळालाच कसा असा सवाल राजू शेट्टीने उपस्थित केलाय. जगामध्ये अनेक वेळा विमान अपघात झालेले आहेत आणि विमान अपघात म्हणजे स्फोट आलाच, विमान जळणं आलंच, तरीसुद्धा आजपर्यंत ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. आणि हे तर विमान एकदम छोटं होतं आणि खाली आल्यानंतर पडलेलं होतं, ते काही वरून आकाशातून पडलेलं नाही आहे. तेव्हा ह्याच्यावर DGCAनं प्रकाश टाकला पाहिजे आणि सरकारने प्रकाश टाकला पाहिजे, नेमका ब्लॅक बॉक्स जळालाच कसा. रोहित पवार ज्या पद्धतीनं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून अनेक दावे करतायत, अनेक शंका उपस्थित करून वेगवेगळ्या संस्थांची पोलखोल करतायत, त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आलंच पाहिजे असा सूर देशभरातून उमटतोय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.